नवग्रह मंदिर दर्शन याच्या प्रथम भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. भारतीय संस्कृतीत ग्रहांना केवळ आकाशातील खगोलीय वस्तू मानले जात नाही, तर मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या दैवी शक्ती म्हणून त्यांची पूजाही केली जाते. तंजावर जिल्ह्यातील व तामिळनाडूतील कुंभकोणम या कावेरी नदीच्या परिसरात वसलेली नवग्रह मंदिरे ही श्रद्धा, इतिहास, वास्तुकला आणि ज्योतिषशास्त्र यांचा अद्भुत संगम आहे. चोल राजांच्या काळात उभारण्यात आलेली ही 9 मंदिरे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांना समर्पित असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मानवी जीवनातील सुख, दुःख, यश, अपयश आणि भाग्याच्या विविध छटा नवग्रहांशी जोडल्या जातात. या नवग्रहांच्या कृपेसाठी हजारो वर्षापासून भाविक या मंदिरांना भेट देतात. श्रद्धा असणाऱ्यांनी त्या दृष्टीने किंवा कमी श्रद्धा असणाऱ्यांनी तंजावर येथील विशेषतः मराठी इतिहास समजावून घेण्यासाठी, तर ज्यांना आवड आहे त्यांनी चौल काळातील वास्तुकला बघण्यासाठी आणि अर्थातच पर्यटनाची आवड असणाऱ्यांनी या नवग्रह मंदिराची यात्रा अवश्य करावी. आकाशातील ग्रह, नक्षत्र, तारे याबद्दल मानवाला अनादी कालापासून कुतूहल आहे. याचा भारतवर्षात पुरातन काळामध्ये मोठा अभ्यास झालेला असून अजूनही तो सुरू आहे. त्यांच्या स्थितीचा पृथ्वीवर व मानवी जीवनावर होणारा परिणाम याचे आडाखे बांधण्याचा प्रयत्न आजही केला जात आहे. पूर्वीच्या अभ्यासातूनच ज्योतिष, नवग्रह ही संकल्पना रूढ झाली. अनेक मंदिरात, विशेषतः दाक्षिणात्य शैलीत नवग्रहांचे एकत्र दर्शन होते. भारतात काही ग्रहांची वेगळी मंदिरे आहेत. ओरिसातील कोणार्क, गुजरातमधील मोढेरे येथे सूर्य मंदिरे आहेत. शनी ग्रहाची मंदिरे आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतात. शनी शिंगणापूर येथील मंदिर तर प्रसिद्धच आहे. उज्जैन येथे मंगळनाथ बाबा हे मंगळाचे, तर कोपरगाव येथे शुक्र ग्रहाचे मंदिर आहे. नवग्रह हा ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा विषय असून त्याची कुंडलीतील स्थिती त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर परिणाम करते, अशी बऱ्याच जणांची श्रद्धा असते. मानवी जीवनातील प्रवासात अदृश्य शक्तींचा मोठा वाटा आहे. कदाचित नवग्रहांची चाल आपल्या जीवनाला दिशा देत असेल, असेही काही वेळा वाटते. भारतीय संस्कृतीत नवग्रह पूजा दर्शन ही नुसती श्रद्धा नसून एक जीवन समजून घेण्याचा मार्ग ठरावा. दक्षिण भारतात अनेक मोठी मंदिरे आहेत. तामिळनाडूतील कुंभकोणमला तर मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. या पवित्र भूमीतील अद्भुत क्षेत्रात परंपरा, आध्यात्मिक ऊर्जा व भक्ती यांचा अनोखा संगम आहे. कुंभकोणमच्या चहूबाजूला सुमारे 50 किलोमीटर परिसरात नवग्रहांची स्वतंत्र मंदिरे निरनिराळ्या गावांमध्ये विखुरलेली असून तेथे अनेक श्रद्धावान भक्त दर्शनात येत असतात. अशा नवग्रह मंदिरांची माहिती, इतिहास, पुराणकथा यांचा मागोवा आपण घेऊया. कुंभकोणम या परिसरातील वसलेली नवग्रह मंदिरे हिंदू श्रद्धाळूंसाठी पवित्र मानली जातात. सूर्यापासून केतूपर्यंतच्या नवग्रह मंदिरांचे दर्शन विशिष्ट पद्धतीने आणि क्रमाने घेतले जाते. सर्वसाधारणपणे सूर्यनार कोविल येथे सूर्य मंदिर, थिंगलूर कैलासनाथर मंदिर येथे चंद्र, वैद्येश्वरन कोविल येथे मंगळ, तिरुवेक्काडू स्वेदारण्येश्वर मंदिर येथे बुध, अलंगुडी आपत्सहायेश्वर मंदिर येथे गुरु, कंजनूर अग्नीश्वर मंदिर येथे शुक्र, तिरुनल्लार धरबाणेश्वर येथे शनी मंदिर, तिरुनागेश्वरम नागनाथ स्वामी मंदिर येथे राहू, खिळपेरुमपल्लम येथे केतू मंदिर आहे. अर्थात हा क्रम सर्वाधिक प्रचलित मानला जरी काही यात्रांमध्ये स्थानिक सोयीनुसार क्रमात आपण बदल करू शकतो. सर्व नवग्रह मंदिरे कुंभकोणमच्या जवळ तामिळनाडूमध्ये आहेत, परंतु शनिदेवाचे मंदिर मात्र केंद्रशासित पॉंडिचेरी या ठिकाणी
तुरुनल्लार या ठिकाणी आहे. येथील सर्व मंदिरे सुमारे 6 वाजता उघडतात व 12:30 पर्यंत ती उघडी असतात. 12:30 ते 4 या वेळेला मंदिरे बंद असतात. नंतर 4 ते 8:30 पर्यंत ती उघडी असतात. नवग्रह मंदिर दर्शनासाठी आपल्याला तंजावर किंवा कुंभकोणम येथे पोचण्याचे गरजेचे आहे. या ठिकाणी येण्यासाठी चेन्नईवरून तंजावर किंवा कुंभकोणम येथे रस्त्याने किंवा लोहमार्गाने येता येते. तसेच त्रिची या ठिकाणी सर्वात जवळचा विमानतळ असून त्यालाच तिरुचिरापल्ली असेही म्हटले जाते. त्रिची ते तंजावर हे अंतर सुमारे 60 किलोमीटर असून तंजावर ते कुंभकोणम हे 40 किलोमीटर आहे. या नवग्रह मंदिरांच्या दर्शनाबरोबरच त्रिची येथील श्रीरंगम हे भव्य रंगनाथ स्वामींचे विष्णू मंदिर, तंजाऊर जवळील गंगाईकोंडा येथील चौलांनी बांधलेले मोठे मंदिर आणि तंजाऊर येथील बृहदेश्वर मंदिर आणि व्यंकोजी राजे यांचा राजवाडा ही अवश्य भेटी देण्याची ठिकाणे आहेत. तंजाऊर कुंभकोणम येथील डिग्री कॉफी आणि दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण म्हणजे तंजावर थाळी याचा आपण अवश्य आस्वाद घ्यावा. नवग्रह मंदिरांना भेट देण्याचा काळ हा शक्यतो हिवाळ्यातला निवडावा. तसेच या वेळेला दिवाळी, पोंगल हे सण टाळावेत, कारण त्यावेळेला बरीचशी दुकाने आणि हॉटेल ही बंद असतात. तंजावर कुंभकोणम येथे राहण्याची सोय चांगली असून नवग्रह मंदिर दर्शनासाठी टॅक्सी सहजपणे उपलब्ध होतात. व्यावसायिक लोक सोडले तर तामिळनाडूतील लोकांना तामिळखेरीज इतर भाषा बोलता येत नाहीत. सामान्य लोकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हा एक मोठा अडसरच आहे. तिरुचिरापल्ली येथील कावेरी व कोल्लिडम या दोन्ही नद्यांच्या मधोमधील श्रीरंगम या बेटावरती श्री रंगनाथ स्वामी मंदिर वसलेले असून ते वैष्णवांचे भूवैकुंठच आहे. येथील भव्य गोपुरे, प्राचीन इतिहास आणि भक्तिमय वातावरण यामुळे पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र ठरते. नवग्रह यात्रा सुरू करण्यापूर्वी श्री रंगनाथ मंदिराचे दर्शन घेणे याची प्रथा काही ठिकाणी आहे. चोल, होयसळ, पांड्य, विजयनगर या सम्राटांनी हे देऊळ बांधण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. येथे 600 पेक्षा जास्त शिलालेख आहेत. राजगोपुरम हे दक्षिणेकडील सर्वात उंच असे 239 फूट उंचीचे गोपूर आहे. यामध्ये 7 प्राकार म्हणजे भिंतींची वर्तुळे असून एकूण 21 गोपुरे आहेत. 156 एकर परिसरामध्ये श्री रंगनाथ मंदिर वसलेले आहे आणि यातील मुख्य दैवत म्हणजे शेषशाही भगवान विष्णू हे आहेत. पौराणिक कथेनुसार वैकुंठवासी श्री रंगनाथ यांची तपश्चर्या आणि पूजा ब्रह्मदेव करत असत. त्यांनी नंतर ही पूजा सूर्याकडे सोपवली व सूर्याने त्याच्या इक्ष्वाकू कुलातील राजांकडे ही पूजा सोपवली. इक्ष्वाकू कुळातील दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञाच्या वेळी तामिळ राजा चौल धर्मवर्मन याला आमंत्रण दिले होते. राजवाड्यामध्ये त्याने श्रीरंगाची मूर्ती पाहिली व दशरथाकडे ती मागितली, परंतु दशरथाने ती देण्यास नकार दिला. तेव्हा धर्मवर्मन राजा चंद्रपुष्करणी येथे तपश्चर्येसाठी बसला. पुढे रामाने लंका युद्धानंतर ही मूर्ती बिभीषणाला दिली. मूर्ती परत नेताना बिभीषण चंद्रपुष्करणी येथे थांबला आणि त्याने तिथे मूर्ती ठेवली. स्नानानंतर आल्यानंतर बिभीषणाला ती मूर्ती उचलता आली नाही आणि नेताही आली नाही. धर्मवर्मन याला मोठा आनंद झाला आणि त्या ठिकाणी मोठ्या मंदिराची उभारणी केली. येथे गर्भगृहातील शेषशाही भगवंताच्या पायाशी बिभीषण ही आपल्याला दिसतात. परमपद प्रवेशद्वाराजवळ चंद्रपुष्करणी आणि शेजारी
कोदंडधारी रामाचे मंदिर सुद्धा आहे. रंगनाथ मंदिरात जाताना अनेक दालने लागतात. विशेषतः रंगविलास मंडप, गरुड मंडप या ठिकाणी तर 212 खांब आहेत. यज्ञशाला आणि नंतर गर्भगृह लागते. परकीय आक्रमण काळात या देवळाचे नुकसान झाले होते. मात्र नंतर चौल, पांड्य, होयसाळ, विजयनगर आणि नायक यांनी याची दुरुस्ती केली. त्रिची येथे दगडी किल्ला असून तेथे गणपती मंदिर आणि शिव मंदिर आहे. या ठिकाणाहून त्रिची विशेषतः कावेरी आणि श्रीरंगम मंदिर अतिशय सुंदर दिसते. त्रिचीमध्ये पंचमहाभूतातील जलतत्व असलेले जंबकेश्वर मंदिर आहे. येथून भूमिगत पाणी वाहत असते अशी श्रद्धा आहे. तसेच या ठिकाणी मरिअम्मन म्हणजे शीतला देवी हे शक्तिपीठ मंदिर आहे. अय्यप्पा स्वामी मंदिर हे सुद्धा बघण्यासारखे आहे. द्रविड वास्तुकला आणि चौल इतिहास असलेल्या या मंदिरांना आपण अवश्य भेटी द्याव्यात. तंजावर गावाच्या परिसरात कधी काळी तंजन नावाचा राक्षस राहत होता. विष्णू आणि आनंदवल्ली अम्मा या दोघांनी त्याला ठार मारले व त्याच्या इच्छेनुसार या गावाला तंजावरम हे नाव दिले. हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथील बृहदेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर आणि बघण्यासारखे आहे. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात मध्ययुगात म्हणजे साधारण 10व्या ते 11व्या शतकामध्ये झाली. तंजावर येथे चोला, नाईक आणि मराठा साम्राज्याच्या काळात अनेक सुंदर मंदिरे बांधली गेलेली आहेत. चोला सम्राटाने हे मंदिर 1003 ते 1010 या काळामध्ये बांधले. बांधकाम संपल्यानंतर बृहदेश्वर मंदिराचे नाव राजराजेश्वर मंदिर असे ठेवले होते. चौल राज्याच्या काळातील सुंदर कलाकुसर येथे आपल्याला बघायला मिळते. येथील मुख्य गोपूर, ज्याला विमान असे म्हणतात, ते दक्षिणेच्या बाजूला असून त्याची उंची सुमारे 200 फुटापेक्षा जास्त आहे. याच्या वरचे शिखर हे 81 टन वजनाचे असून त्यासाठी 6 किलोमीटर असा मातीचा उताराचा रस्ता तयार करून ते त्यावरून येथे आणून बसवलेले आहे. याच्या भिंती 16व्या शतकात बांधलेल्या आहेत. येथे मंदिरासमोर एकाच दगडात असलेला 3.8 मीटर उंचीचा नंदी आहे. याची कलाकुसर मराठा साम्राज्याच्या काळात केली गेली आहे. ग्रॅनाइटमधील बांधलेल्या या मंदिराच्या स्थापत्य कलेचा अद्भुत आविष्कार हा बघण्यासारखा आहे. चौल साम्राज्यातील वैभव आणि संपन्नता दाखवणारे हे एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला अर्पण केले असून गर्भगृहातील शिवलिंग हे अतिशय मोठे आणि बघण्यासारखे आहे. या मंदिराला आता युनेस्कोची मान्यता मिळाली आहे. बृहदेश्वर मंदिरावरती रात्री सुद्धा मोठी रोषणाई आणि उजेड सोडलेला असतो. त्यामुळे दिवसाप्रमाणेच रात्री सुद्धा या मंदिराचे दर्शन अवश्य घ्यावे. एका कथेनुसार पहिला चोल राजा याला काही आजार होता आणि तो मोठा शिवभक्तही होता. त्याच्या गुरुने त्याला शंकराचे मंदिर बांधण्यासाठी सुचवले. तेव्हा नर्मदा नदीमध्ये जाऊन त्याने मोठे शिवलिंग आणले आणि कावेरी खोऱ्यामध्ये सुमारे 32 लाख घनफूट क्षेत्रामध्ये बृहदेश्वर मंदिराची उभारणी केली आणि त्या लिंगाला कुंभाभिषेक झाल्यानंतर तो रोगमुक्त झाला. या देवळाच्या बाजूने किल्ल्यासारखी तटबंदी आहे. देवळाच्या चारी बाजूच्या भिंतीवर चौल आणि पांड्य काळातील कलाकुसर लक्ष वेधून घेते. या देवळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास ती व्यक्ती सत्ताभ्रष्ट होऊन तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात अशी श्रद्धा असल्यामुळे हे प्रवेशद्वार बंद केलेले आहे व बाजूच्या प्रवेशद्वारातून भक्त दर्शनासाठी आत जातात. तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराजवळच मराठा राजवाडा आहे. नायक सम्राटाने 16व्या शतकात या वाड्याची बांधणी केलेली होती आणि मराठ्यांनी तंजावर जिंकल्यानंतर त्याचा विस्तार आणि सुशोभीकरण केले. या वाड्याचे मूळ नाव शिवगंगा किल्ला असे होते.
शिवाजीराजे यांचे भाऊ व्यंकोजीराजे यांनी तंजावर जिंकल्यानंतर हा राजवाडा हे मुख्य सत्ता केंद्र बनले. याची रचना किल्ल्यासारखी असून यामध्ये अरुंद जिने, वळणदार रस्ते आणि मजबूत भिंती या सर्व शत्रूपासून संरक्षणासाठी बांधलेल्या आहेत. व्यंकोजी राजांनी मराठी सत्तेची स्थापना केल्यानंतर तंजावर येथे 17 ते 19व्या शतकापर्यंत मराठ्यांनी येथे राज्य केले. या काळामध्ये त्यांनी कला, संगीत, साहित्य, मंदिर यांना मोठा आश्रय दिला. आताची पिढी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करीत आहे. या वाड्यात दरबार हॉल असून त्याच्या भिंतीवर सुंदर चित्रकला आणि देवदेवतांची चित्रे काढलेली आहेत. सरस्वती महाल या ठिकाणी अति प्राचीन ग्रंथालय असून यामध्ये हजारो हस्तलिखिते संस्कृत, तामिळ आणि मराठी ग्रंथ जतन केलेले आहेत. येथे राजा सरफोजी स्मारक असून या ठिकाणी अनेक वस्तू, शस्त्रे, नाणी, भांडी, चित्रे आणि कलाकृती बघता येतात. कावेरी नदीच्या खोऱ्यातील या भागातील मंदिरे, राजवाडे यांच्याबद्दलची माहिती देणारा चित्रपट येथील एका दालनात दाखवला जातो, तो अवश्य बघावा. मराठा राजवाड्याशेजारीच घंटा मिनार हा उंच मनोरा आहे. पूर्वी पहारा आणि संकेत देण्यासाठी यातील घंटेचा वापर करीत असत. या राजवाड्यामध्ये अनेक गुप्त भुयारी मार्ग आहेत. रामदास स्वामींचे चित्र या ठिकाणी लावलेले असून तंजावर येथे रामदास स्वामींचा मठ सुद्धा आहे. तंजावर हे चित्रकला आणि धातूच्या मूर्तीसाठी अतिशय प्रसिद्ध असून येथील आर्णीकर या अंध कलाकाराने श्रीराम पंचायतांच्या मूर्ती बनवून रामदास स्वामी यांना सज्जनगडावर पाठवून दिलेल्या होत्या. आपल्या जीवनातील शेवटचे 5 दिवस रामदास स्वामींनी या मूर्तींसमोर पूजा आराधना केली आणि त्यानंतर देहत्याग केला. तंजावरपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावरती गंगाईकोंडा चोलपुरम या ठिकाणी बृहदेश्वराचे अजून एक मोठे मंदिर आहे. गंगाईकोंडा चौलपुरम येथील बृहदेश्वर मंदिर हे चोळ साम्राज्याच्या वैभवाचे अत्यंत भव्य स्मारक मानले जाते. हे मंदिर चोळ सम्राट राजेंद्र चोला एक यांनी इसवी सन 1035च्या सुमारास बांधले. त्यांनी गंगेपर्यंत विजय मिळवल्यानंतर गंगईकोंडा चोळन ही पदवी धारण केली आणि नवीन राजधानी म्हणून गंगईकोंडा चौलपुरम हे शहर वसवले. हे मंदिर तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराप्रमाणेच द्रविड स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे, पण त्यातील शिल्पकला अधिक नाजूक आणि कलात्मक आहे. हे मंदिर आणि यामधील शिवलिंग हे अतिशय भव्य आणि विशाल आहे. तसेच समोरचा नंदी सुद्धा अतिशय सुंदर आणि भव्य आहे. याचे शिखर हे उंच पण वक्राकार असे आहे. यातील मूर्तींचे सुंदर कोरीव काम बघण्यासारखे आहे. शिव, विष्णू, दुर्गा, अर्धनारी नटेश्वर अशा देवतांच्या प्रतिमा आपल्याला बघता येतात. सिंहाच्या आकाराचे प्रवेशद्वार याला सिंहकेणी असे म्हणलेले आहे. याचा विशाल प्राकार आणि चोळ कालातील वास्तुरचना सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे मंदिर सुमारे 250 वर्षे चोळ साम्राज्याची राजधानी असलेल्या शहराचे केंद्र होते. पुढील काळात युद्धे आणि आक्रमण यामुळे संपूर्ण शहर नष्ट झाले, मात्र हे मंदिर आजही भव्य अवस्थेत उभे आहे. युनेस्कोने या मंदिराला ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलेले आहे. एका पौराणिक कथेनुसार प्रलयानंतर ब्रह्मदेवाने एक अमृतकुंभ तयार केला. तो पाण्याबरोबर वाहत एका तलावामध्ये आला व श्री शंकरांनी बाण मारून तो फोडला. ज्या ठिकाणी हे अमृत सांडले त्या तलावाला महामहम तलाव असे म्हणतात व त्याच्या शेजारी जे शंकरांचे देऊळ आहे त्याला आदि कुंभेश्वर असे म्हणतात. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. महामहम तलावामध्ये अमृत सांडल्यामुळे दर 12 वर्षांनी
येथे उत्सव होतो. या ठिकाणी स्नान करून भक्त आदि कुंभेश्वराचे दर्शन घेतात. या तलावात कुंभ आला म्हणून या गावाला कुंभकोणम असे नाव पडलेले आहे. या ठिकाणी भव्य असे शारंगपाणी विष्णू मंदिर आहे. याचा गोपूर 11 मजली असून त्याची उंची सुमारे 173 फूट आहे. येथील गर्भगृह रथाच्या आकाराचे असून त्यावर हत्ती घोडे कोरलेले आहेत. गर्भगृहामध्ये शेषशाही विष्णूंचे दर्शन आपल्याला घेता येते. नवग्रह मंदिर दर्शन या भागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन पुढील दुसऱ्या भागाकडे वळूया. धन्यवाद.